नॉनव्हेज प्रेमींसाठी खास अशी मटण थाळी. तर हो मंडळी, ही मटण थाळी खूप खास आहे आणि आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सांगणार आहे मटण कसं बनवायचं ते. तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवतच असाल हो, पण एकदा या माझ्या पद्धतीने बनवून तर पहा. कसं आहे, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मटण ना कुकरमध्ये शिजवून घेतल्यानंतर ना चवीला होत नाही. तर असं काहीही नाही बरं का. बाहेर ना तासंतास मटण आपलं पातेल्यामध्ये शिजतं. किती गॅस जात असेल बरं, आणि वेळही तितकाच जातो बरं. कोणताही कार्यक्रम असेल किंवा घरी पाहुणे वगैरे कोणी आले तर एवढा वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही म्हणताय त्याच पद्धतीने पातेल्यात त्या चवीचं मटण कुकरमध्ये कसं करायचं तेही मी आज दाखवणार आहे. त्याचबरोबर त्याही मटणाला तशीच चव कशी येईल याबद्दलही तुम्हाला सांगणार आहे. आता लवकरच 31 डिसेंबर येईल आणि पार्टीसाठी या पद्धतीने तुम्ही मटण बनवू शकता. 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मी तुम्हाला 1 किलो मटणापासून रस्सा आणि सुक्क कसं बनवायचं ते दाखवणार आहे. मटण म्हटलं तर नळी तर आलीच ना. मटणामध्ये नळी असल्याशिवाय मजाच नाही. 31 डिसेंबरच्या थंडीच्या दिवसात असं मस्त झणझणीत सुक्क आणि असं वाफाळता रस्सा जर केलात ना, कुठच्या कुठं थंडी तर पळूनच जाईल आणि याच्या सुगंधानेच भूक लागल्याशिवाय राहणार नाही. मटणाची चव अप्रतिम होण्यासाठी, रश्याला चव येण्यासाठी किंवा सुक्क आपलं छान असं होण्यासाठी ना, पहिली प्रोसेस म्हणजे मटण छान शिजवून घेणं. ते अगदी पातेल्यात असो किंवा कुकरमध्ये. काय करायचं आहे माहिती आहे का? कुकरमध्ये 1 पळी तेल घालायचं. रश्याला भरपूर कट येण्यासाठी किंवा तर्री येण्यासाठी ढीगभर नाही तेल घालायचं, कारण की मटणाचं अंगचंही तेल सुटतं. 1 पळी तेल घातलं, 1 कांदा बारीक चिरलेला घातला, छान असा परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं मटण टाकलेलं आहे. आता तेलामध्ये आपल्याला मटण छान असं परतवून घ्यायचं. मटण परतवून घेतल्यानंतर ना मटणला जे अंगचं पाणी असतं ते सुटू लागतं. आता यामध्ये ना 1 चमचाभर मीठ घातलं, त्यानंतर 1 चमचाभर हळद घालायची आणि आता परत एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं. मटण तेला आणि कांद्यामध्ये छान असं परतवून घेतलं आणि त्यानंतर आपण हळद मीठ घातलेलं आहे. मीठ आणि हळद ना मटणामध्ये छान असं मुरलं जातं आणि सुक्यामधलं मटण ना चवीला खूप छान लागतं. हळद मीठ घातल्यानंतर 1 मिनिटभर परतवून घेतलं. बघा किती पाणी सुटलं आहे. आता हे सगळं पाणी ना आटेपर्यंत 1 ते 2 मिनिटं जोपर्यंत यातलं पाणी आटत नाही ना तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे, म्हणजे मटण तोपर्यंत थोडंफार शिजतं. कधीही डायरेक्ट मटण न शिजवता कुकरमध्ये ह्या प्रोसेसमध्ये जर शिजवलं ना मटणाची चव खूप छान होते. हे जे पाणी एवढं सुटलेलं आहे ना मटणाला, ते मटणाचं अंगचं पाणी सुटलेलं आहे. यामध्ये आपण 1 थेंबही पाणी घातलं नव्हतं. आणि आता आपल्याला हे पाणी सुटलं आहे ना, ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. पाणी थोडंफार आटलेलं आहे. मी उलटण्याने तुम्हाला दाखवलं. थोडंसं पाणी अगदी राहिलं आहे. ते पण आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवणारच आहे. जसं हे पाणी सगळं आटेल ना, तसं पूर्णपणे आपल्याला हे परतताना हलकं लागतं मटण. आणि मटण ना परतल तसं ना सुरुवातीला आपल्याला जडपणा येतो, पण शेवटी हे मटण हलकं झालं की समजून येतं बघा. यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि ह्या मटणाला छान तेल सुटलेलं आहे. हे बघा उलटण्याला तुम्ही बघू शकता. एकदम पाणी आटून हे कोरडं झालं आहे आणि याला आता तेल सुटू लागलं आहे. आणि याच वेळेला आपल्याला आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. साईडच्या शेगडीवर मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, तेच आता यामध्ये ओतणार आहे. हे बघा, त्याआधी पाणी ओतायच्या आधी मी तुम्हाला दाखवणार आहे. हे मटण बघा कसं तेल सुटलं आहे मस्त. त्यामध्ये जरा सुद्धा पाणी शिल्लक नाही. ह्याचं सुटलेलं सगळं पाणी ना सगळं आटवून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे. पाणी शक्यतो गरमच ओता. थंड पाणी ओतलात तर रश्श्याची चव थोडीफार कमी होऊ शकते. त्यामुळे कोमट किंवा एकदम गरम पाणी यामध्ये ओतायचं आहे. छान असं एकदम गरम उकळलेलं पाणी यामध्ये मी घातलं अर्धा लिटर. कुकरमध्ये मटण शिजवताना कधीही पाणी आपल्याला मटणाच्या अंदाजानुसार घालायचं आहे, म्हणजेच मटण बुडेल आणि शिजेल एवढंच. कुकरमध्ये शिजवताना हे मटण बुडेल एवढं अर्धा लिटर पाणी बस होतं. नाहीतर काय होतं, झाकण लावून आपण जेव्हा शिट्टी करतो ना तेव्हा ते पाणी भरपूर असल्यामुळे सगळं बाहेर फेकलं जातं आणि त्या पाण्यासोबत सगळ्या ह्या मटणाचा अर्क निघून जातो. त्यामुळे त्याची मटणाची चव जाऊ शकते. त्यामुळे पाणी बेताने घाला, नाहीतर काय होतं, भरपूर रस्सा करायचा असेल त्या निमित्ताने आपण पाणी घालतो, पण पाणी सगळं ते बाहेर फेकलं जातं जास्त पाणी झालं तर. आणि त्या पाण्यासोबत सगळ्या मटणाचा अर्क चव सगळं निघून जातं. मटण शिजण्यासाठी कुकरच्या मंद आचेवर 2 शिट्ट्या आणि मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या असे 4 शिट्ट्या दिल्या आहेत. तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिजवून घेऊ शकता. मटण शिजते तोपर्यंत ते आपण वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे मटणाचा मसाला, आणि तोही माझ्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे. भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. 4 टोमॅटो घेतलेले आहेत. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 खोबऱ्याची वाटी असतं ना त्यातला हा एवढा तुकडा घेतलेला आहे मी.
खरं तर यामध्ये खोबरं नसलं तरीही चालतं, पण यावेळेला मी घालत आहे. मी नेहमीच या पद्धतीने करते. खोबरं अजिबात वापरत नाही. माझा हा नेहमीचा बेसिक मसाला आहे. यामध्ये पाण्याचा एकही थेंब न घालता आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला यामध्ये टोमॅटोच्या फोडी टाकायच्या अर्ध्या. नंतर खोबरं, लसूण आणि आलं. जेवढं मी जिरं दाखवलं ना, तेवढं 2 मोठे चमचे जिरं आहे ते त्यामध्ये टाका. जिऱ्याने खूप छान फ्लेवर आणि चव येते बरं का. मस्त अशी गावरान चव येते, त्यामुळे जिरं आवर्जून भरपूर असं घाला. मी मिक्सरचं भांडं छोटं होतं म्हणून आधी ते फिरवून घेतलं आणि नंतर वरून कोथिंबीर घातली आहे. तुमचं मोठं असेल तर तुम्ही सगळे एकत्र करून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची. हा मसाला आपल्याला पाण्याचा एकही थेंब न घालता करायचा आहे. म्हणूनच मी 2 स्टेपमध्ये असं टोमॅटो घातलेला आहे खाली आणि वर. आणि टोमॅटो असल्यामुळे पाण्याची गरज देखील भासत नाही. या मसाल्यामध्ये पाण्याचा एकही अंश नाही. जरासुद्धा पाणी न घालता हे बारीक असं वाटण केलेलं आहे. या पद्धतीने तुम्हीही नक्कीच करून घ्या. कोथिंबीर, जिरं आणि टोमॅटोमुळे एक मस्त फ्लेवर येतो आपल्या मटणाला आणि रस्स्याला. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदा वाटण करून ना, एकदा या पद्धतीने मी सांगते म्हणून करून पहा. खूप छान होतं रस्सा किंवा आपलं हे सुक्कं. नेहमीचं सोडून द्या. कांदा, खोबरा भाजा, नंतर सगळे मसाले हे खूप मसालेदार न करता अशा या पद्धतीने एकदा करून पहा. अगदी सोपी पद्धत आणि चव म्हणाल तर कधीच विसरणार नाही अशी आहे. आपण मसाला करेपर्यंत ना कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर थंड झाला आहे. आता कुकरचं झाकण काढून मी दाखवलं तुम्हाला. मंद आचेवर 2 शिट्ट्या आणि मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या अशा 4 शिट्ट्या दिल्या आहेत. मटण बघा किती छान मऊ शिजलं आहे. त्यातलं सूप म्हणजे अळणी रस्सा आहे ना, तुम्ही लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी काढू शकता. आणि या सूपपासून म्हणजेच मटणाच्या अळणी रस्स्यापासून आपल्याला मटणाचा तांबडा रस्सा आणि मटण झणझणीत सुक्कं करायचं आहे. मटण आहे ते आपल्याला सुक्क्यासाठी वापरायचं आणि त्यातला रस्सा आहे त्यापासून आपल्याला तांबडा रस्सा करायचा आहे. आणि ही कोल्हापुरी पद्धत आहे, ती तुम्हाला मी दाखवत आहे. आता काय करायचं आहे, कढईमध्ये 4 पळी तेल घालायचं. 1 किलो मटणासाठी 4 पळी तेल बस होतं. तेल तापल्यानंतर आपण जे वाटण केलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. आणि हे वाटण आपल्याला 2 स्टेपमध्ये वापरायचं आहे. आता ह्यातलं अर्धं वाटण मी यामध्ये घालणार आहे, म्हणजे मसाला 5 चमचे. हे मोठे 5 चमचे यामध्ये घातलेले, राहिलेले 2-3 चमचे असतील ते मी रश्श्यासाठी ठेवलेले आहेत. रस्स्यासाठी 2-3 चमचे पुरेसं आहे. 2-3 चमच्यापेक्षा थोडं जास्तच आहे. हे बघा मी दाखवले तुम्हाला. आता आपल्याला 1 ते 2 मिनिटं मसाला छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत, छान तेल सुटेपर्यंत 2 मिनिटंभर आपण व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार एक अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालणार आहे. मसाला परततच आपल्याला हे सगळे बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये ना 1 मोठा चमचा किचन किंग मसाला घालणार आहे. हा मसाला परतत असतानाच हे सगळे आपले मसाले घालून घ्यायचं, म्हणजे दोन्ही एकजीव होतात आणि छान मस्त तेल सुटेपर्यंत परतले जातात. काय मस्त खमंग असा वास सुटला होता ना या मसाल्यांचा. सगळा घरभर सुगंध दरवळला आहे बघा. 1 मिनिटभर मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हे सगळे बेसिक मसाले घालून 1 मिनिटभर परत एकदा व्यवस्थित परतवून घेतलं. आणि आता यामध्ये ज्या वाटीने मी किचन किंग मसाला घातला त्याच वाटीने 1 वाटी भरून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालत आहे. तुम्ही तुमच्या घरातला वापरण्यातला कोणताही मसाला या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. कोल्हापूरची घरची चटणी आहे कांदा लसूण मसाला. तुम्ही तुमच्या घरचा कोणताही आवडीचा मसाला तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. तुम्हाला तिखट जसं कमी जास्त आवडतं त्याप्रमाणे. चटणी घातल्यानंतर व्यवस्थित परतवून घेतलं. जरा सुकं वाटत होतं म्हणून 1 पळीभर अळणी रस्सा यामध्ये घातला आणि छान असं परत एकदा व्यवस्थित परतवून घेतलं. मसाला व्यवस्थित मात्र परतवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत, यांचा कच्चा वास जाईपर्यंत. थोडं थोडं गरम पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला आपण शिजवून घेतलेलं मटण आहे ना ते घालायचं आहे. मटण ना व्यवस्थित शिजलं ना पचायलाही हलकं असतं. आणि आमचे आहेत नॉनव्हेज प्रेमी आणि त्यांना मटण म्हणजे असं झणझणीत मऊ गरगरीत शिजलेलं खूप म्हणजे खूप आवडतं. मटण ना शिजलं की पचायला पण हलकं असतं हो. त्यामुळे मटण व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता. आमच्या घरी ना आहोंना खूप म्हणजे खूप नॉनव्हेज आवडतं आणि त्यांच्यासाठी हा बेत केला होता. नॉनव्हेज प्रेमी असले तरी मार्गशीर्ष महिन्यात आम्ही मटण अजिबात खाल्लं नव्हतं, कारण मार्गशीर्ष महिन्यात आम्ही नॉनव्हेज खात नाही. मग काय मार्गशीर्ष संपल्यानंतर त्यांच्यासाठी हा बेत केला. मटण सगळं व्यवस्थित यामध्ये टाकल्यानंतर हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं. थोडंसं गरम पाणी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि आपला मसालाही आपण छान शिजवून घेतला आहे. मटणही छान शिजलं आहे. हे सगळं एकत्र करून फक्त 1 मिनिटभर आता या सुक्क्याला वरून छान तेल सुटेपर्यंत 1 मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे. झणझणीत मटण सुक्का आपलं तयार आहे. आता आपल्याला रस्सा करायचा आहे.
सेम याच पद्धतीने रस्स्याची प्रोसेस आहे. चला तर मग आता रस्सा करायला घेऊयात. पातेलं घेतलं. पातेलं गरम झाल्यावर एक पळी तेल घातलेलं आहे. फक्त मसाला भाजण्यासाठी आपल्याला तेल घालायचं आहे. मसाला व्यवस्थित परतण्यासाठी. भरपूर रस्स्याला कट येण्यासाठी ढीगभर तेल घालायची काहीच गरज नसते. मटण शिजवताना एक पळी आणि आता एक पळी, 2 पळी तेल रस्स्याला बस आहे. पुढे तुम्हाला कळेलच रस्स्याला किती छान कट येणार आहे तो. मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा. ह्याचा कच्चा वास जाईपर्यंत, छान तेल सुटेपर्यंत. आता आपल्याला मसाला परतताना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवा, आपण आधी मटण शिजवतानाही यामध्ये मीठ घातलं होतं आणि रस्सा आपल्याला कितपत करायचा आहे त्या अंदाजानुसार यामध्ये मीठ घालायचं. त्याचनुसार मी अर्धा चमचा मीठ घातलं. 1 मोठा चमचा किचन किंग मसाला घातला. तुम्ही या ठिकाणी मटण मसाला किंवा चिकन मसालाही 1-1 चमचा घालू शकता. या छोट्या वाटीने 1 वाटी होईल एवढा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तरी देखील अंदाजे 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला यामध्ये घातलेला आहे आणि छान असं परतवून घेतलं. ह्या मसाल्याच्या भांड्यामध्ये भरपूर असा मसाला शिल्लक होता. त्यातच मी थोडं पाणी घातलं आणि हे पाणी यामध्ये ओतलेलं आहे आणि छान असं परतवून घेऊन छान तेल सुटल्यानंतर ना यामध्ये आपल्याला मटणाचा स्टॉक म्हणजे मटणाचा अळणी रस्सा यामध्ये ओतायचा आहे. यामध्ये सगळा ओतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी कुकरमध्ये घालून छान असं फिरवून यामध्ये परत एकदा ओतलेलं आहे. हा रस्सा ना पातळच खूप छान लागतो. तुम्हाला रस्सा कितपत हवा त्याप्रमाणे यामध्ये पाणी गरम करून तुम्ही वाढवू शकता. आणि आता थंडीचे दिवस आहेत. थंडीच्या दिवसात असा मस्त वाफाळता रस्सा असेल तर काय मस्तच. गरम गरम रस्सा पिल्यानंतर मस्त तरतरी येते. कुठच्या कुठे थंडी गायब होईल. त्यामुळे रस्सा भरपूर प्रमाणात करून एन्जॉय करा. थोडंसं गरम पाणी वरून घातलेलं आहे. रस्स्याचा रंग बघा आत्ताच किती सुरेख आला आहे. 1 मिनिटभर रस्स्याला छान अशी उकळी आल्यानंतर मंद आचेवर गॅस करून एक 5 मिनिटं रस्सा छान शिजवून घ्यायचा. मस्त असा कोल्हापुरी तांबडा रस्सा आपला तयार आहे. रस्स्याला उकळी येईल तसा मस्त सुगंध दरवळ आहे घरभर. 5 मिनिटं छान असा रस्सा शिजवून घेतला आहे. त्यानंतर बघू शकता रस्स्याला किती छान कट आला आहे, म्हणजेच तर्री. तर मंडळी, अशा पद्धतीने मस्त असा गरमागरम तांबडा रस्सा, झणझणीत चरचरीत मटण सुक्कं, अशा 2 रेसिपी तुम्हाला मी आज दाखवल्या आहेत. म्हणजेच कोल्हापुरी पद्धतीने पण खास माझ्या पद्धतीने मटण सुक्कं आणि मटण रस्सा कसा करायचा तो मी दाखवला आहे. तुम्हाला जर आवडली तर रेसिपी लाईक करायला मात्र विसरू नका. रेसिपी शेअर करा. हे बघा, फक्त 2 चमच्यामध्ये आपल्या रस्स्याला रंग बघा आणि तर्री बघा, म्हणजे कट. म्हणूनच सांगते जास्त तेल ओतू नका, कारण मटणाला खूप असं तेल सुटतं. जेवढं शक्य असेल तेवढंच तेल घाला. गरमागरम चपातीसुद्धा केली आहे. त्याचबरोबर इथे इंद्रायणी तांदळाचा मटणासोबत खायचा मसाले भात, याची रेसिपी पण मी शेअर केली होती याआधी. मटणाच्या अशा भरपूर रेसिपी आहेत आणि त्यासोबत अळणी भाताच्या रेसिपीचीही लिंक मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही कॅप्शन चेक करा. खास करून पांढरा रस्सा कोल्हापुरी पद्धतीने कसा बनवायचा याचीही लिंक मी दिली आहे. रेसिपी आवडल्यास तुम्ही एकदा तरी या पद्धतीने करून पहा आणि रेसिपी कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा बरं. 31 डिसेंबर निमित्त नक्कीच करून पहा. धन्यवाद.